नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, CDAC पुणे जे आहे हे इन्व्हाइट करत आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर व्हेरियस कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स. हे ऑल अक्रॉस इंडियामध्ये असणार आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा याच्या पोझिशन्स खूप साऱ्या आहेत. याच्यामध्ये कोणकोणते पदे आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तर हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. त्यात एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि वेबसाईटवरच आर्टिकल स्वरूपामध्ये ही ॲड देण्यात आलेली आहे. याचं कोणतंही PDF तुम्हाला दिसणार नाही. पण जरी तुम्हाला हे आर्टिकल रीड करायचे असेल मराठी स्वरूपामध्ये किंवा याचे इम्पॉर्टंट अपडेट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी इम्पॉर्टंट लिंक शेअर केलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही जे आहे ग्रुप जॉईन करू शकता आणि हे मिळवू शकता. तर बघा, इथं जॉब डिटेल दिलेला आहे, पोस्ट, त्याचबरोबर नंबर ऑफ पोस्ट, डोमेन्स, लोकेशन्स दिलेले आहेत. जसं पहिलं उदाहरणासाठी प्रोजेक्ट इंजिनियर, त्याची एक पोस्ट आहे, डोमेन आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, लोकेशन आहे पुणे आणि त्याच्यापुढे तुम्ही जे आहे डायरेक्टली याला अप्लाय करू शकता याचे डिटेल्स वगैरे पाहून. तसेच याच्यात वेगवेगळे पद आहेत, जसं प्रोजेक्ट मॅनेजर, फिजिक्स, सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर, तसेच बायो इन्फॉर्मॅटिक्स, तसेच कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट. ह्याच्यामध्ये जे डोमेन आहेत जसं कंटेंट रायटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपर, तर हे देण्यात आलेले आहेत. लोकेशन ऑल अक्रॉस इंडिया असल्यामुळे तुम्हाला पुणे, पटना गुजरात, तसेच न्यू दिल्ली हे पण दिसणार आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. यानुसार तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे इक्विलंट कंप्लीट असलं पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर बेसिकली इंजिनिअरिंग तुमची असली पाहिजे. इंजिनिअरिंग किंवा इक्विलंट तुमचं एज्युकेशन जे आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. आता इथं जे रिलेव्हंट स्किल सेट असणार आहे ते फॉलोइंग डोमेन एरियाजमध्ये तुमच्याकडे असलं पाहिजे, जसं लेआउट इंजिनियर, इम्प्लिमेंटेशन सपोर्ट, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, तसेच कम्प्युटर टेक्नॉलॉजी. तर हे तुमच्याकडे स्किल सेट बी असणं गरजेचं आहे. याचे काही जनरल टर्म्स अँड कंडिशन आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. फॉर ऑल द पोस्ट इंडिकेटेड द कॅन्डिडेट शुड हॅव क्वालिफाईड फ्रॉम AICTE UGC अप्रूव्ड कॉलेज. तुमची युनिव्हर्सिटीमधून डिग्री कंप्लीट झाली पाहिजे. इन केस एनी युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज इज फॉलोइंग अन इक्विलेशन सिस्टीम और लोअर ग्रेड वेर एवर ॲप्लिकेबल इज मॅन्डेटरी. तर CGPA वगैरे पण तुम्हाला लागणार आहे. जर तुमचं जे युनिव्हर्सिटी आहे म्हणजे इन्स्टिट्यूट आहे ती जर इव्हॅल्युएशन सिस्टीम फॉलो करत असेल तर ते पण. कॅन्डिडेट्स इन द लास्ट सेमिस्टर हू वूड कम्प्लीट द कोर्स बिफोर द अपॉइंटमेंट कॅन ऑल्सो अप्लाय. शेवटच्या सेमिस्टरमध्ये असाल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. याच्यामध्ये मेन स्कोअर जे आहे म्हणजे रिक्वायर्ड मिनिमम स्कोर ओनली, पासिंग सच एक्झामिनेशन विथ रिक्वायर्ड मिनिमम स्कोर ओनली तर दिलेला आहे. म्हणजे शेवटच्या सेमिस्टरमध्ये असेल विद्यार्थी तर तो सुद्धा सिलेक्शन त्याचं होऊ शकतं. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये विचारलं जातं आहे. कॅन्डिडेट पोझिसिंग रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. तुम्हाला सिंपल सांगायचं म्हणलं तर ज्याही पोस्ट आहेत, काहीसाठी एक्सपिरियन्स असतो, काहीसाठी डायरेक्टली तुम्हाला हे करता येतं, काहीसाठी CDAC म्हणजे दिलेला असायला पाहिजे, CDAC कंप्लीट केलेला असतो कोर्स. तर म्हणजे जर एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जातं. एज लिमिट अँड रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. फॉर बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरीमधून तुम्ही असाल किंवा फिजिकल चॅलेंज किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्ही एलिजिबल आहात ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्सनुसार. म्हणजे एज रिलॅक्सेशन तुम्हाला असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर कसं असणार आहे तर बघा, तुम्ही जेही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा जो क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स जो प्रिस्क्राईब केलेला आहे किंवा मिनिमम रिक्वायरमेंट दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्याचबरोबर तुमचे जे अकॅडमिक रेकॉर्ड्स असतील, पॅरामीटर्स असतील, तुमचे जेही स्कोर तुमचा असेल त्या बेसिसवर जे आहे एक इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्या इंटरव्ह्यू मार्फत जे आहे याचं सिलेक्शन केलं जाणार आहे. सो तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. सो मेक शुअर तुम्ही जेही ह्याचे रिक्वायरमेंट्स आहेत ती कंप्लीट कराल. ॲप्लिकेशन फी काय आहे तर इथं काही ॲप्लिकेशन फी नाही आहे. नो ॲप्लिकेशन फी चार्ज बाय CDAC फॉर अप्लाइंग फॉर दिस ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही जर नेट कॅफेमधून भरलं तर तुम्हाला 100-150 रुपये चार्ज येऊ शकतो, यावरही नाही. पण तुम्ही स्वतः फॉर्म भरला तर तुम्हाला कम्प्लिटली फ्री आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, सिंपल. यांची ऑनलाईन वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्हाला जे आहे तुमचा फोटो, तुमचे जेही डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सबमिट करायचं आहे. अप्लायचं बटन येतं, करेक्ट OTP, करेक्ट मोबाईल नंबर, करेक्ट ईमेल, हे सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे. काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्याही तुम्ही रीड करा. इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहूया. तर बघा, जे ॲप्लिकेशन आहे 1 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेले आहे. त्याची लास्ट डेट आहे 20 फेब्रुवारी आणि इंटरव्ह्यूची डेट जी असेल, मी जसं म्हणलं इंटरव्ह्यू, तर इंटरव्ह्यूची डेट लवकरच तुम्हाला कळली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करण्याच्या फर्दर जे अपडेट्स असतील ते तुम्हाला विचारले जातील. आता प्रत्येक पोस्टनुसार क्वालिफिकेशन थोडं वेगवेगळं आहे, पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा काहीही मला सांगा.
तुम्ही तिथं विचारू शकता माझ्याकडे हा एक्सपिरियन्स आहे किंवा हा कोर्स मी केलेला आहे. तर त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, जेणेकरून आपला व्हिडिओ लॉंग होणार नाही आणि तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये आन्सर जे आहे कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.